तुम्हीच माता पिता ही तुम्ही, माझे सारे तुम्हीच ना. तुम्हा वाचुनी शरण कुणाला, जावे सांगा तुम्हीच ना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. काही स्थानं कशी अद्भुत आणि अगम्य बनतात बघा, तसंच हे एक स्थान आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी पळसधरीला विश्रांती घेतली होती. सोलापूरहून मुंबईला जाताना श्री स्वामी समर्थ महाराज या स्थानावरती 21 दिवस राहिले होते. ते हे स्थान आहे. या स्थानाला वारंवार जाण्याचा मला योग येत असतो. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, त्यानिमित्त आम्ही दर्शनाला जात आहोत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी वारंवार इथं दर्शनाला जातच असते. महाराज एका स्थानी येतात काय, 21 दिवस राहतात काय, आणि ते स्थान इतकं पावन होतं की लोकांची तिथं मनोरथ पूर्ण होतात. म्हणजे लोक नवस मागतात आणि त्यांच्या नवसाला स्वामी पावतात. म्हणजे कशी स्थानं असतात बघा. महाराजांच्या दर्शनामध्ये महाराजांमध्ये केवढी शक्ती आहे की ते कृपा करतात. ठाई ठाई भक्ती आहे. अशी भक्ती करणारे हे काका आहेत. या काकांची ही समाधी आहे. ज्यांनी हा स्वामींचा मठ या स्थानाला उभा केला, तेच हे पवित्र पावन असं स्थान आहे. या स्थानाला गेल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद होतो. काय बोलावं, कसं बोलावं कळत नाही. ह्याला प्रति अक्कलकोट असं सुद्धा म्हणतात. औदुंबराच्या छायेत श्री स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती पाहिली की मनाला इतका आनंद होतो की असं वाटतं की महाराज प्रत्यक्ष इथं बसले आहेत आणि महाराजांकडे आपण डोळे भरून पाहतो आहे. खरंच महाराजांची लीलाच अगाध आहे. काय सांगावं. महाराजांना बघण्याचा, भेटण्याचा आनंद अलौकिक असतो. हे महाराजांचं शेजघर आहे. प्रणम्याने मेदिनीला इथं दर्शन घ्यायला लावलं आणि मेदिनीने पण खूप आनंदाने इथे दर्शन घेतलं. एकंदरीत छान वाटलं. मुख्य मंदिराचा म्हणजे मूर्तीचा फोटो काढता आला नाही, कारण तिथं फोटो अलाउड नाही आहे. हे खाली ध्यान मंदिर आहे. इथं ध्यानाला फक्त स्वामींच्या मूर्तीवरती प्रकाश आहे. बाकी सर्वत्र त्यांनी अंधार केले आहे. म्हणजे शांततेत आपल्याला इथं जप करता येतो. असंख्य भाविक भक्त मंडळी इथे जप करत होती. आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर पुन्हा इथे येऊन बसलो. म्हटलं की या मंदिरातील स्वामींच्या येथील एक स्पंदनं असतात, त्या स्पंदनाचा आनंद घेता यावा म्हणून इथं बसलो. ही अन्नछत्रात काही मंडळी मला भेटली, भक्त मंडळी, ज्यांना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. हे निव्वळ मुंबईतनं सेवा करण्यासाठी येतात. त्या काकूंना मी विचारलं, काकू मी मगापासून बघते तुम्ही इथे सेवा करताय, तुम्ही सेवेला आहात का? तर त्या म्हणाल्या, अगं मी कायम नाही ग सेवा करत, मी दर रविवारी इथे येते सेवेला. मी म्हटलं, काकू तुम्ही पनवेलवर न येता खूप मोठं कार्य करत आहात. तर त्या मला म्हणाल्या, अगं मी तर पनवेलवरून येते. हे बघ, भायकाळा, कुर्ला, कल्याण आणि ठाणे इथून ही लोक येतात या सेवेसाठी. खरंच मला ऐकून इतका आनंद झाला की रविवारी सुट्टी असून सुद्धा ही लोक, महाप्रसाद असतो त्यामुळे इथं स्वच्छता आणि सेवा करण्यासाठी येतात. खरंच ही लोकच अगाध आहेत. त्यांची म्हणजे स्वामींची त्यांच्यावरती कृपा झाल्यावरती त्यांना सेवेचा आनंद कसा घ्यावा हे कळलं आहे. असा हा व्लॉग आहे. काय बोलावं, कसं बोलावं कळत नाही आहे. जे बोलायचं आहे ते मनापासून बोलले, ठरवून काहीही बोलत नाही. पहिल्यापासूनचीच माझी सवय आहे. त्यामुळं आणि मला याच ठिकाणी असा आनंद मिळतो. म्हटलं महाराज आहेत तर आनंद आहे. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.